नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात चॅनल 7 मराठी कायद्याची. या चॅनलवर प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने मॅन्डेटरी इंजंक्शन देत असताना म्हणजेच आदेशात्मक मनाई हुकूम देत असताना काही मार्गदर्शक तत्वे चा विचार स्थानिक आणि वादीने करायला हवा अशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या आहेत. ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये हरियाणा डेव्हलपमेंट अथॉरिटी वर्सेस निर्मला देवी या केसचा निकाल 2025 मध्ये लागला. या केसचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे कोर्टाला सांगितलेली आहेत. ती मार्गदर्शक तत्वे आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट आहे ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन. वादीने प्रतिवादीला जे काही कृत्य किंवा आदेश पाहिजे आहे तो आदेश करणं बंधनकारक आहे हे वादीने सिद्ध करायला हवं. दुसरी गोष्ट नेसेसिटी. अशा आदेशाची अशा कृत्याची गरज असल्याची गोष्ट वादीने सिद्ध करायला हवी. तिसरी गोष्ट आहे ब्रीच. प्रतिवादीने वादीच्या नैसर्गिक हक्काचा किंवा आदेशाचा किंवा त्याच्या अधिकाराचा भंग केला आहे ही गोष्ट कोर्टासमोर मांडायला हवी, कोर्टासमोर सिद्ध करायला हवी. चौथी गोष्ट आहे एन्फोर्सबिलिटी म्हणजेच अंमलबजावणी. ज्या कोर्टाकडे आपण मागणी करतोय त्या कोर्टाला त्या आदेशाची किंवा अधिकाराचा वापर करून अंमलबजावणी करता येणे योग्य आहे किंवा जो आदेश मागितला जात आहे तो आदेश मुदतीत आहे हे सिद्ध करता आले पाहिजे. चौथी गोष्ट आहे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. न्यायाचा समतोल हा वादीच्या बाजूने असायला हवा. आणि सहावी गोष्ट आहे इप्रेबल लॉस इप्रेबल इंजुरी. वादीची कधी न भरून येणारी नुकसान मेहरबान कोर्टासमोर मांडता आले पाहिजे, तरच कोर्ट वादीला मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजेच आदेशात्मक मनाई हुकूम देऊ शकेल.